पवित्र पोर्टलला यापुढे जाहिरातीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांना मुदतवाढ भेटणार की नाही या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. आज जाहिराती अपलोड करण्याची शेवटची तारीख आहे. शासनावरही दबाव गटांचा दबाव वाढतो आहे. शिक्षक संघटना, विद्यार्थी संघटनांचा दबाव वाढतो आहे की लवकरात लवकर आता लॉग इनला जाहिराती द्या. मग यावेळेस शासन एक पर्याय करू शकतं की विद्यार्थ्यांच्या लॉग इनला जाहिराती उपलब्ध करून दिल्यानंतर किंवा विद्यार्थ्यांना लॉग इनला जाहिराती दिल्यानंतर या मधल्या काळातसुद्धा जाहिराती अपलोड करण्याची सुविधा संस्थांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना देऊ शकतं. पण त्यामध्ये एक अडचण आहे की त्या ज्या व्हॅकन्सीज येणार आहेत त्या व्हॅकन्सीज किंवा त्या संस्था अगोदर जे लिमिटेड संस्थांनी नोंदणी केलेली आहे ते विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये प्रिफरन्स देण्यासाठी दिसणार नाही. ही अडचण आहे. त्यामुळे शक्यता तीही दुरावली जाते की अशा प्रकार होऊ शकत नाही. मग शेवटची तारीख आज आहे. आज 10/7/2026 जाहिराती अपलोड करण्यासाठीची मुदतवाढ ही काही अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. आणि मग विद्यार्थ्यांच्या मनात कुठेतरी असं आहे की आता असं वाटतंय की यापुढे मुदतवाढ भेटणार नाही. पण माझं मत असं आहे, माझा अंदाज असा आहे की आज संध्याकाळपर्यंत ती सूचना, डेट वाढून भेटलेली सूचना आपल्याला पवित्र पोर्टलच्या जो बार आहे त्या बारवर दिसायला लागेल, जे पेज आहे त्यावर दिसायला लागेल की अजून 8-10 दिवस वाढ दिलेली आहे. वाढ भेटणं आवश्यकही आहे मित्रांनो. पाठीमागून जी पदोन्नतीने पदे भरली गेलेली आहेत ती जवळपास 2,500 पदं आहेत. त्यांचीसुद्धा पवित्र पोर्टलला येण्यासाठीची प्रक्रिया ती 2,500 पदं येणार नाहीत मग सध्याच. पुन्हा त्यानंतर काही ठिकाणी आता जे नुकताच शासन निर्णय आलेला आहे की जिथे ज्या संस्थेमध्ये एक वर्षाच्यापेक्षा जास्त भांडण सुरू आहे आणि त्यांनी त्या भांडणामुळे, अंतर्गत भांडणामुळे व्हॅकन्सीज पवित्र पोर्टलला दिलेल्या नाहीत, अशा संस्थांनासुद्धा आत्ता कुठे 8-10 दिवसाखाली ते निर्देश देण्यात आलेले आहेत की 1:1 या प्रमाणामध्ये या संस्थेतील जागा शिक्षण अधिकारी आणि मुख्याध्यापकाकडे ही जबाबदारी दिलेली आहे. मग आता या जागा इतक्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये सगळी प्रक्रिया होणं अशक्य कोटीतील बाबी आहे. मग त्या व्हॅकन्सीज येणार नाही. मग कुठेतरी हे 8-10 दिवस आणि अजून 15 दिवस म्हणजे 20-25 दिवस म्हणजे 3-3, 4-4 हजार जागा, 2-3 हजार जागा त्या वाढणारच झाल्या ज्या नवीन GR आलेला आहे शासनाचा. मग अशा परिस्थितीमध्ये आणि काही स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांच्यासुद्धा टेक्निकल अडचणीमुळे ज्या जाहिराती अपलोड होऊ शकलेल्या नाही अशाही 1,000-2,000 जागा असतील. म्हणजे 4 आणि 5,000 जागांचा जर तुमच्या पवित्र पोर्टल भरतीला फरक पडणार असेल व्हॅकन्सी येण्याला, तर मला वाटते की डेट वाढलेली, जाहिराती अपलोड करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शैक्षणिक संस्थांना डेट वाढलेली कुठेही चांगलं राहणार आहे. हा तुमचा माझा 100 जागा निघाल्या तर तिथे लाखो फॉर्म येत आहेत. अशा वेळेस 4 आणि 2, 4, 5,000 जागासाठी आपण एक महिनाभर वाट पाहणं कुठेही चुकीचं होणार नाही असं मला तरी वाटतं आहे. आणि आज संध्याकाळपर्यंत पवित्र पोर्टलवर दिसण्याची अपेक्षा आहे. पण तसं नाही झालं तर मात्र मग बाकी जागांसाठी तुम्हाला सेकंड फेजपर्यंत वाट पाहावी लागेल. आणि मग आपण जे 18 ते 20,000 जागांचा अंदाज सांगतो आहोत यापेक्षा 4 ते 5,000 जागा कमी येतील आणि 15-16,000 जागा फर्स्ट फेजला उपलब्ध असतील जर डेट एक्सटेंड झाली नाही जाहिराती अपलोड करण्याची तर. पण आज शक्यता आहे की आज संध्याकाळपर्यंत तसं नोटिफिकेशन आपल्याला पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर दिसायला लागेल. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.